आज मी सकाळी पुदिना राईस बनवणार होते, कारण खूप दिवस झालं मी पुदिना राईसच बनवलेला नव्हता. मी पुदिना छान तोडून घेतला, नंतर ना तो वॉश केला आणि मग मिक्सरच्या हिरवी मिरची, पुदिना, आलं, लसूण टाकून बारीक करून घेतलं व नंतर फोडणीला दिलं. त्याच्यानंतर ना लगेच डब्यात भरून घेतलं, कारण मिस्टरांना ऑफिसला लेट होत होतं. नंतर ना संध्याकाळी घरी आल्यावर येता येता पालकची जुडी एकदम सुंदर दिसत होती, मग हिरवीगार मी पालकची जुडी पण घेतली. घरी आल्यावर मला खूप भूक लागलेली होती, म्हणून हातात येईल मी ते खात होते. नंतर ना मिस्टरांनी माझ्यासाठी चहा पण करून ठेवलेला होता व मी लगेचच चहा पण घेऊन घेतला. खाऊन झाल्यानंतर ना मी लगेचच फ्रेश झाले आणि मला आज खूप थंडी वाजत होती, त्याच्यामुळे मी स्वेटर घातलेलं होतं. नेहमीच मलाच आधी थंडी वाजत असते. त्यांना मी स्प्राउट्स पण आणलेले होते व नंतर ना मी लगेच ऑमलेट करायला घेतले. या ऑमलेटमध्ये मी मशरूम चॉप करून टाकलेले होते. म्हटलं ट्राय करूया की याच्यामध्ये कसे लागतात, पण एकदम मस्त झालेलं होतं. नंतर ना ऑमलेट याच्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो रेग्युलर सगळं टाकून मग मी बनवत होते. नंतर हे थोडेसे स्प्राउट्स मी पिशवीत ठेवून घेतले आणि थोडीशी याची भाजी करूया म्हटलं. नंतर हे लगेचच पलटी करून घेतलं. पलटी करताना हे थोडंसं तुटलं होतं, पण नंतर ते छान लागत होतं. नंतर क्रिस्पी मस्त मी भाजून घेतलं आणि नंतर लगेचच खायला घेतलं होतं. तर एकदम छान लागत होतं. मशरूम याच्यामध्ये एकदम सॉफ्ट आणि टेस्टी लागत होते. नंतर मी सोबत पालक पण आणलेला होता आणि मला तो पण निवडून घ्यायचा होता, कारण दुसरं कोणी तर निवडून द्यायला नसतं, त्याच्यामुळे मलाच माझ्या भाज्या निवडून घ्याव्या लागतात. नंतर मी साईड बाय साईड लसूण सोलून घेतला आणि लगेचच त्याच्या भाजीला फोडणी देऊन घेतली. आणि आज खूप थकवा आलेला होता. असं वाटत होतं की लगेच झोपून घ्यावं, जेवण पण करावं नाही. नंतर मग मी लगेचच हुसच्या भाजीला फोडणी दिली, भात घातला आणि नंतर माझ्या मिस्टरांनी घरासाठी बाहेर तोरण आणलेलं होतं लावायला मोठं. मग लगेचच त्यांना थोडीशी हेल्प पण करायला गेलेली होती मी. मग साईडने मी ते जॉईन करून दिलं आणि नंतर मग हे असं काठीने लावत होते व एकदम मस्त दिसत होतं. ते ओरिजिनल झेंडूच्या फुलांसारखं वाटत होतं. नंतर मग मी घरात आले आणि म्हटलं पालक निवडून घेऊया, कारण की हा पालक दुसऱ्या दिवशी पूर्ण खराब होऊन जातो. मग निवडून आणि पिशवीमध्ये मग मी तो तसाच फ्रीजमध्ये ठेवून दिला. नंतर मग हुसाची भाजी आणि भात रेडी झालेलाच होता. मग लगेचच मी जेवायला घेतलं आणि मग गरम गरम जेवण करून घेतलं. आजसाठी एवढंच. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.